कष्ट करण्याची कोणत्याच व्यक्तीला लाज नसावी। आज माझ्या समोरचा जो फ्लॅट आहे त्याच्यात भरपूर कचरा, भांडी, कपडे असं भरपूर दिवसाचा फ्लॅट होता, तर तो बंद पडलेला होता आणि तो मी स्वच्छ करून दिलेला आहे। कारण दुसरा माणूस जर सांगत होते तर तो 1000-2000 सांगत होता, तर मी बोलली त्याला ते पैसे न देता मी तुमचा पूर्ण फ्लॅट स्वच्छ करून देते, मलाच ते पैसे द्या। आणि मला क्लीनरचे व्हिडिओ पण करायचे होते। तर कसं आहे, मी हा फ्लॅट स्वच्छ केलेला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कसं वाटला कसं नाही। आणि मी आधी पण सांगितलेलं होतं की कामाची लाज नाही, वाईट गोष्टीची लाज असावी, परंतु कष्ट करण्याची कधीच माणसाला लाज नसावी। तर आजचा ब्लॉग नक्कीच बघा। चला सुरू करूया। तुमचं माझ्या चॅनलवर मोहिनी हजारे किंवा मोहिनी की दुनिया, भरपूर लोकांना या गोष्टीचं टेन्शन नाही की मी एकटी कशी राहतो, काय राहतो, या गोष्टीचं टेन्शन आहे की माझी व्हिडिओ कोण शूट करते। सो काही याचं उत्तर आपण देणारच आहोत। तर आता जात आहे, हे बघा, कोणत्याच कामाची लाज नसते, बरोबर। आज मी माझ्या फ्लॅटच्या समोरचा फ्लॅट क्लीन करणार आहे, जे की तुम्हाला पाहायला मिळणार आहे। किती सुंदर आहे बघू शकता। कसं आहे, कोणत्याच कामाची लाज नसते हे तुम्हाला आधीच मी सांगते। गॅलरी उघडी द्या, थांबा, हे गयाठा इकडे फिरायचं आहे ना आपल्याला। तर ह्या घराचे क्लीन करण्याचे 2000 रुपये म्हणे माणूस। मग मी काय आयडिया लढवली, कामाची लाज नसते, आपल्याला पैशाची आहे गरज। आणि माझ्याजवळ आलेले आहे क्लीनर प्रोडक्ट, म्हणजे किचन क्लीन करा, बाथरूम क्लीन करा, फ्लोर क्लीन करा। मग मी म्हटलं येले म्हणतात 1 तीर में 2 निशाण, माझ्या बाथरूमचे, फ्लोअरचे, किचनचे क्लीनर व्हिडिओ पण होऊन जाते आणि हा ब्लॉग पण क्लीन होऊन जाते। एक माझा व्हिडिओ पण शूट होऊन जाते, एक म्हणजे युट्यूबच्या वर ब्लॉग जाते, इंस्टावरही जाते, प्रमोशनही होते आणि मला एक्स्ट्रा पैसे पण मिळतात। कशी वाटली माझी आयडिया? कामाची लाज नसते मित्रांनो, दोनच गोष्टीची लाज न ठेवा माणसाने, बाकी कोणत्याच गोष्टी, पण कष्टाची तर माणसाने कधीच लाज ठेवावी नाही। ओके, तर कसं आहे, अजून माझ्या कपड्यावर पण मला भरपूर जज होत आहे। माझं म्हणणं आहे, जसा देश तसा भेस, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो उस जैसा। आता मी पुण्यात आलेली आहे, आता इकडे मस्त लोक असे ते बरमोडे टी शर्ट घालतात बा, मग मी पण घातला, चड्डीनी म्हणत गेले, काही पण बोलत राहता राव तुम्ही। चला या मग आता आपण क्लिनिंग करू। बेड पासून सुरुवात करायची का सांगा, कुठून सुरुवात करायची? आमच्या इथं जी मुलगी आहे ते व्हिडिओ काढते बा, तुम्ही ना त्या गणेशजीच नाव घेत राहता। ते फॉलो आपण गणेशजीले व्हिडिओ कॉल थांबा आजच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे तुम्हाला समजणार तो माणूस किती आहे। बापरे, शी किती घाण आहे, शी तिथं पाणी टाका लागते। हे बघा, इथं कबूतराने किती घाण करून ठेवली बा, कबूतर जा 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 कबूतर जा। इथं झोपणाऱ्यांचा काय हाल होत असेल। चला आता क्लीन करते मी पटापट। हे काही आपण क्लीन करून नाही देणार, आता आपण वर हे करणार आहोत। फॅन चालू असणार ना, हा बघू का लावू? तर इथं मी फ्लॅट क्लीन करायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता। सगळ्यात अगोदर मी बेडरूम स्वच्छ केली, त्याच्यानंतर देवघर वगैरे स्वच्छ करून व्यवस्थित लावून दिलेला आहे। आणि हॉलमध्ये जो कचरा वगैरे होता तो पूर्ण स्वच्छ करून घेतला। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम पण होती, तर ती फ्रेम पण मी व्यवस्थित कापडात गुंडाळून गॅलरीत ठेवून दिलेली आहे। आणि बघू आपण एखाद्या पाण्यामध्ये वगैरे विसर्जन करू, कारण काच वगैरे त्याचे फुटलेले आहेत आणि फ्रेम खराब झालेली आहे। त्याच्यामुळं कसं आहे, कोणत्याच कामाची लाज नसावी। कसं आहे, फक्त हे घरी बसून 1 ते 1.5 तासाचंच काम होतं, ते मी स्वच्छ केलं आणि त्याचा मला 1000 ते 1500 रुपये मिळालेले। आणि मला कोणत्याच कामाची लाज नाही। आधीपासून मी धुणी, भांडी, लादी, स्वयंपाक हे सर्व कामं केलेली आहे। आणि जर माझं यूट्यूब वगैरे ज्या लोकांना टेन्शन आहे, यूट्यूबच्या जीवावर खाता, यूट्यूबच्या जीवावर खाता, तर कष्ट करणाऱ्याला कोणत्याच गोष्टीची लाज नसते। आता भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की गणेशजी तुझे व्हिडिओ शूट करतात काय, तुझा नवरा तुझ्यासोबत आहे का? तर माझा नवरा वगैरे माझ्या काही सोबत नाही आहे, तो माझा नवरा तिकडं गाडीवर फिरत आहे आणि लोकांचा स्वयंपाक वगैरे करत आहे। माझा नवरा माझ्यासोबत नाही आहे। मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं आणि आज पण सांगत आहे की तो माझ्यासोबत नाही आहे। आणि एक मुलगी आहे जी माझ्यासोबत राहते आणि तीच माझे व्हिडिओ वगैरे शूट करते। आणि ती कोण आहे काय आहे हे माझ्या नवऱ्याला, माझ्या फॅमिलीला, इवन मला जे लोक भेटलेले आहेत त्या लोकांना पण माहिती आहे। त्याच्यामुळे वारंवार मला त्याच्यावर कोणीही प्रश्न विचारू नका। बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा।
आणि माझ्या कपड्यांवर सुद्धा बोलण्यात आलं, म्हातारी झाली, हे झाली, ते झाली. तर इट्स ओके ना, मी म्हातारी आहे, मी कुठं नाही म्हणते की मी जवान आहे, एकदम 20 वर्षाची मुलगी आहे असं मी कुठं म्हटलं का? नाही म्हटलं. मी म्हातारी आहे, पण कशी आहे, मी आजारी पडत नाही. का आजारी पडत नाही? कारण जेवढं तुम्ही बॉडीला मेंटेन ठेवा, जेवढं तुम्ही त्याला चालना ठेवाल ते म्हणजे गंजत नाही. आता एखादी वस्तू बघा, जर तुम्ही ठेवून दिली ना तर ती गंजते आणि ती उपयोगी पडत नाही, ती निरुपयोगी होऊन जाते. म्हणून याच्यात तो काय करते, हाय काय करते, याच्यापेक्षा आपलं घर स्वच्छ ठेवा, आपलं मन स्वच्छ ठेवा, इतरांचा वाईट विचार करू नका, तुमचं कधीच वाईट होणार नाही. तर बेडरूम स्वच्छ केलेली आहे. त्याच्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. तुम्ही बघू शकता इथं मला असं वाटते कोणीतरी मुलं वगैरे आधी राहत होते, तर त्याची म्हणजे ते पार्सल वगैरे आणत होते ना, ते डब्बे, मसाल्याचे डब्बे, मसाल्याचे पॅकेट्स, कुरकुऱ्याचे पॅकेट्स, ताट, भांड्या, प्लेट, ग्लास, बिस्लेरी बॉटल, असं भरपूर या घरात इथं कचरा होता. तर तो सर्व मी जे भांडी वगैरे होती ना ते एकात एक टाकली आणि ती भांडी ज्या म्हणजे जिथं बेसिंग होतं, सिलेंडर पण इथं ऑलरेडी होतं, त्या सिलेंडरजवळ ती भांडी वगैरे ठेवून दिली. मसाल्याचा डबा वगैरे सर्व उचलून ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर ज्या प्लॅस्टिकच्या म्हणजे भांडी होती प्लॅस्टिकची, तर ती प्लॅस्टिकची भांडी वगैरे, बिस्लेरी बॉटल, डब्बा वगैरे सर्व ते व्यवस्थित एका मी गोण्यात भरले, म्हणजे कारण तिकडे ते कचऱ्यामध्ये फेकून द्यायचे होते. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण किचनची जाडी वगैरे काढले. जाडी वगैरे काढल्यानंतर व्यवस्थित शेगडी वगैरे ठेवून दिली आणि सर्व ही क्लीन म्हणजे झटकली आणि पुसली. आणि मग कसं आहे, मला जे किचन प्रोडक्ट येतात ना, तर मला त्याच्यामुळं किचन, संडास, बाथरूम हे सर्व मला स्वच्छ करून दाखवावं लागतं. तर त्याच्यामुळं म्हटलं चला अजून हा एक फ्लॅट आता आमच्याजवळ राहणार आहे, याची चाबी पण, तर म्हटलं याची पण आपण क्लीन बाथरूम वगैरे करून देणार आहोत. तर कसं आहे, कामाची कोणतीच लाज नसावी आणि कष्ट करणाऱ्याला कोणत्याच कामाची लाज नसते. आणि काम करणाऱ्याला नेहमी काम मिळतात आणि कारणं सांगणाऱ्याला कधीच काम मिळत नाही. तर चला आता किचन वगैरे मी आवरून घेतली. आणि आता हे देवघरी किती दिवसाचं मी बघितलं, याच्यावर जाडी वगैरे होती, तर मी सगळ्यात अगोदर याच्या खालचा जो टावर होता तो उघडून घेतला. त्याच्यातसुद्धा भरपूर असं कचरं वगैरे होतं, ते सुद्धा टाकून घेतलं. आणि फायनली मी इथं हॉलमध्ये आलेली आहे. तर हॉलमध्ये तुम्ही बघू शकता इथंसुद्धा भरपूर घाणच होती. तर त्याच्यानंतर मी देवघर स्वच्छ करायला घेतलेला आहे. देवघरातली सर्व जाडी वगैरे काढली. जाडी वगैरे काढल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतली. आणि आणि फोटोसुद्धा दुसऱ्या स्वच्छ कापड बोलावला स्वराच्या हाताने आणि त्याने पुसून घेतला. त्याच्यानंतर व्यवस्थित कापड टाकला आणि ते फोटो वगैरे पुसून व्यवस्थित तिथं लावून दिलेला आहे. कसं हा फ्लॅट खूप छान आहे. आमच्या घरात म्हणजे फ्लॅटच्या समोरचाच फ्लॅट आहे, परंतु इथं कोणी राहणार नाही, त्याच्यामुळं इथं खूप घाण झाली होती. आणि कसं आम्ही जाणं येणं करतो, माझ्या भरपूर वस्तू या रूममध्ये आहेत, मुलंसुद्धा जाणं येणं करतात. आता मुलं जर तिकडं खेळत असले तर व्हाईसवर व्हिडिओला देता नाही येत, तर ह्याच फ्लॅटमध्ये येऊन मी व्हाईस वगैरे देते. त्याच्यामुळं म्हटलं चला आपण हा यूज करतो, त्याच्यामुळे मी स्वच्छ तो केलेला आहे. त्याच्यानंतर किचन वगैरे स्वच्छ करून घेतली. दोनदा बघत होती, कारण मला ना स्वच्छता खूप आवडते. आणि कसं आहे, आपण जर कामात राहिलो तर दुसरे विचार आपल्या मनात येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला जर टेन्शनमध्ये असाल, काय करू काय नाही समजत असेल ना, तर तुम्ही घराची स्वच्छता करा. आपलं घरही स्वच्छ राहते ना, आपलं घर स्वच्छ असलं की आपल्या घरात लक्ष्मी येते आणि आपल्याला प्रसन्न वाटते. मी तर हाच हे करत असते. बाकी तुम्ही काय करता ते नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात काय नक्की सांगा. आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, मी त्याचं उत्तर नक्कीच देणार आहे. तर चला, किचन स्वच्छ झाली, बेडरूम स्वच्छ झाली, संडास, बाथरूम, त्याच्यानंतर देवघर वगैरे, गॅस ओटा सर्व स्वच्छ झालेला आहे. आपण आलेला हॉलमध्ये आल्यानंतर टी व्हीचा कप्पा वगैरे स्वच्छ करायचा राहिलेला होता, मग तो सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे. लादी वगैरे संपूर्ण मी पुसून घेतलेली आहे, जे की आता मस्तपैकी स्वच्छ दिसत आहे. तर फ्रेंड्स, आपलं क्लिनिंग आटोपलेलं आहे आणि एका घंट्यात आपण खूप परिश्रम करून पैसे सुद्धा कमावलेले आहेत. बघा, हा ब्लॉग मी क्लीन करून दिलेला आहे आणि सगळीकडे क्लीन केलेलं आहे. डाग मी मुद्दाम काढलेले नाही, कारण उद्या मला बाथरूम क्लीनरचा आणि याचा व्हिडिओ करायचा आहे. चला, मेहनत करायला लागते. बघा, गॅस ओटा वगैरे कसा स्वच्छ करून दिला मी. देवघर पण स्वच्छ करून दिलं. आता सकाळ संध्याकाळ इथं जोपर्यंत इथं कोणी राहायला येत नाही तोपर्यंत दिवा अगरबत्ती लावत जाणार मी. कसं दिसत आहे सांगा बरं. बघा, हॉल बघा किती छान दिसत आहे. ते म्हणतात ना, स्त्रीचा हात जिथं फिरला तिथं लक्ष्मी नांदत असते, है ना. चला, आता आपल्या ब्लॉग मध्ये जाऊया आपण.